बरं आई, जेवण केलं का नाही तू मग? अरे सोमा, जेवण करायला जेवण जात नाही पोरा. हा, गोड वाटा नाही मला. अरे जेवण तोंडासमोरच घेऊ वाटा नाही पोरा. अरे तुला किती वेळा म्हणते अरे सोमा, हा, तुझ्या आईचं काय आज हाय तर उद्या नाही. उद्या कमी जास्त काय झालं तर पोरा एकटा पडशील. हा, तुला म्हणते चल पोरगी बघून लग्न करून टाक. काय पोरगा ऐका नाही कोणास तू. बघितलं ना, तोंडासमोर घास सुद्धा घेऊ वाटा नाही मला. पाणी पिऊ वाटा नाही बाबा. आता तो नेलतं मला तिकडं दवाखान्यामध्ये, पण त्या गोळ्या तर किती खावा. आ, गोळ्या खाते ही करते पण नाही बाबा, घशाखाली घासच जाय नाही पोरा माझा. मला तर असं वाटतंय आता मला माझं काय खरंच नाही बघ पोरा. अगं आई, काय बोलती तू? हा, काय अगं मरणाच्या गोष्टी करते हेच कळत नाही. आता तू आजारी पडली आहे, वातावरण जरा थोडंसं असं हे असल्यावर पडतं आजारी. हा, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेत जा. आणि आता तुझ्या आजार पडली, मग माझ्या लग्नाचं ना तुझ्या आजारपणाचा काय संबंध आहे? उगं काहीतरी बोलायचं. ती गोळ्या बिळ्या घेत जा टायमाला आणि जेवत जा जरा भरपूर. आणि नाही जरी जीव वाटलं ना तर बळच खात जा. गोळ्या खायच्यात, मी गोळ्या खाल्ल्या ना उगं काहीच बोलतं, उगं चक्कर बिक्कर येईन तुला. त्यामुळं ती गोळ्या खायची असते त्यामुळे जेवत जा. हे बघ स्वामा, तुला सांगते की लेकरा मी. अरे मग मी म्हणते ना, मी आजारी जर नसेल तर मी भाकरी खायचा प्रयत्न करते रे पोरा. पण मी सांगितलं ना, माझ्या घशाखाली ना घासच उतरत नाही. आणि माझ्या डोक्यात स्वतः तेच विचार असतोय बाबा. मला असं वाटतं माझ्या स्वामाला आहे ना चांगली बायको भेटावी, त्याचा संसार सुखा समाधानी व्हावा, मग मला मरण यावं असं वाटतंय. पण आता मरण काय आपल्या हातात हाय का रे लेकरं? हाय का हातात सांग बरं? तुझा बाप लहानपणीच गेला. सांभाळ अक्षरशः तुझं कसं मी अक्षरशः दिवस काढलेत माझे मला माहीत बाबा. बाईचा नवरा मेल्यानंतर बाबा काय खरं नसतंय रे, कोण कोणाचं नसतंय माहितीये का. म्हणून म्हणते स्वामा, ऐक बाबा, मी आहे तोपर्यंत माझं डोळं मिटायच्या आधी लग्न करून टाक पोरा. अरे कशामुळं लग्नाला नाही म्हणतोय, पोरगी बघायला का नाही म्हणतोय तू? असं नग म्हणू नको. ऐक अरे ऐक, नाहीतर हे बघ स्वामा, मी आता आजारी का नाही, मी गोळ्या खात नसते हो, आणि भाकरी खात नसते. तशी मला भाकरी काय जाय नाही बघ. मी तुला सांगून ठेवते, मी आहे ना, तू लग्नाला होय म्हणल्याशिवाय, पोरगी बघायला होय म्हणल्याशिवाय का नाही मी अजिबातच जेवणार नाही बघ. मरू दे मग. किती सांगावले कर, तुझी काळजी आहे र, त्यामुळे नीट व्हाय नाही पोरा. अरे कसं सांगू मी तुला? आई, तुला सांगून आहे ना मी खरंच वैतागलोय बघ. अगं का तिकडं कामाचा मला प्रेशर असतोय किती, मला किती टेन्शन असतं या. आणि तुझं काय सारखं लग्नाचं चाललंय? लग्न कर म्हणून मी सांगतो ना मी करतोय म्हणून सनी. आता हट्टच धरून बसले की लग्नच कर, माझं काय खरंच नाही. अगं आई, तुला मी किती वेळा सांगतोय का चांगला विचार कर जरा. आजारी पडल्यानंतर मी नीट होणार, मला काय नाही होणार, असा जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. काय सारखं निगेटिव्ह बोलत असते? मी मरतीच, मी अशीच करतीन तशीच करतीन, माझं डोकं फिरतं मग. यायला सका मी सांगतोय मी चांगलं का तुला, तुझ्या काळजीपुटी सांगतोय मी, खात जा म्हणून. आणि मध्येच तुझं आजार पण राहिलं कुठं? माझं लग्नाचा काय संबंध? कुठं जोडायचा? काय तुला सांगण्यात अर्थच नाही बघ. काय ती पोरगी बघायचं पोरगी बघायचं करते काय माहिती. तुला सुनच पाहिजे ना? थांब जरा 2-4 दिवस थांब. तुला आहे ना तुझी, थांब जरा, मी लग्न करूनच येतो. मग ती कुठली पोरगी असो काय असो. आई म्हातारी एक ऐकत नाही, काय नाही, डोक्याला ताप आहे. जेव नाही तर नको जेव, सांगितलेलं ऐकत नाही, माझ्या डोक्याला ताप देते. चाललो मी. अरे ए सोमा, हाय का पोरगा ऐकतच नाही, मलाच बोलून गेले. आता मी त्याचा विचार करावा. आता आईने ना विचार करायचा लग्नाचा, आता कुणी करायचा बरं? काय करावं ह्या लेकराला? काहीच करा नाही. आधीच तर काय हे कशाने मला अक्षरशः ही जुला बोलतेच व्हायला लागलं. ते काय देवा भगवंत, काय झालंय काय नाही, पोरगा ऐका नाही वाईलच. आई लय पोट दुखतंय बघा, लय पोट दुखतंय. तुम्ही खरं ना बाळूजींना फोन करा की पटकन, फोन करा बाळूजींना पटकन. मला खूप त्रास होतोय आई. अगं तनया थोडं कळ सोड. अगं हे बघ बाळूला फोन केला होता, येतो म्हणलाय ती. येतो म्हणलाय, गाडी चालवतोय गाडी चालवतोय. आई काय खूप लय पोट दुखतंय, मलाच काय कळत नाही. तरी मी तुम्हाला उशिरा सांगितलंय, सकाळी 8 वाजल्यापासून दुखतंय. आता बघा 11 वाजत आले, खूप त्रास होतोय आता. मी आईला पण फोन केलाय. आई म्हणली विकीला पाठवते पटकन, त्रास होतोय.
आता बाय काय करावं ग? हा, आता मला तर गाडी घोडी येत नाही, काय नाही. तर नाही मी काय करते, बाळूला अजून एकदा फोन करते आणि ती ताराबाईच्या घरी जाते. हा, ताराबाईच्या घरी जाते. ती असेल ना, ती सोमा बिमा असेल तर बघते. त्याला म्हणते चल बाबा गाडी घेऊन. तनयाला म्हणते दवाखान्यात तिचं पोट दुखते. बाळूला फोन करते आधी, मी बाहेर जाते आणि ती हे आहे का बघते, ताराबाईचं पोरगं सोमा आहे का बघते. रडू नको हे बघ, दुखतच असतं अगं. हा, आता तुझं डिलिव्हरीचा टाइम आहे म्हणल्यानंतर हे असं दुखतच असते. थांब मी जरा फोन करते बाळूला आणि ते सोमा आहे का बघते, ताराबाईचं पोरगं. आलीस मी. आई काय करायचं ते करा पटकन, पण माझं पोट थांबलं पाहिजे, नाहीतर माझा जीव जायची वेळ आली. माझं लय पोट दुखते. आई तुम्ही भाऊजींना फोन करा पटकन, नाहीतर सोमा भाऊजी असेल तर बघा ना. बरं ठीक आहे, थांब मी ती ताराबाईचं पोरगं आहे का बघते. थांब आलीस मी. हॅलो बाळू, ए बाळू कुठे या? अरे तनयाच्या लय पोटात दुखतंय. मला वाटतं ते ना तर डिलिव्हरीचा टाइम झाला वाटतं. हा, अरे ती म्हणते 8 वाजल्यापासून पोट दुखतंय, तिने सांगितलं नाहीये. आता हे बघ, आता किती 10:30-11 वाजत आले. ये लवकर, तिला दवाखान्यात न्यावं लागल. हा, ये लवकर पटकन, ये लवकर. कुठे आहे तू? किती वेळ लागेल अजून? अगं आई येतोय. मला अजून नाही म्हणलं तरी अर्धा तास लागेल. हा, एक काम कर ना, ते तारा मावशीच्या घरी जा. स्वामी बिमी असेल तर बघ जरा. अर्धा तास लागेल. इथं गाड्या ही हाय, ट्रॉफिक आहे जरा. येतोय सांग. अरे बाळू लवकर ये बाबा. हा, नेमकं तनयाच्या पोटात पण तू नसतानीच बघ कसं दुखायला लागलं. तरी मी तिच्या सोबत असते म्हणून. आता तनयाने तिच्या आईला फोन केला आणि त्या भावाला फोन केला. विकी निघालाय. आता हिला पहिलं हॉस्पिटल नेणं गरजेचं आहे रे, दवाखान्यामध्ये. हा, बघते मी ती सोमा आहे का बघते जरा, पण तू पण ये लवकर साठ करणं. बरोबर ठीक आहे, गाडी चालवतोय. येतो मी. हा, येतो लवकरात लवकर येतो. तरी नाही म्हणलं तर अर्धा तास लागेल मला. बरं या लवकर ये. चल मी तिकडे जाते ताराबाईच्या घरी आणि सोमा असला तर बघते. ए सोमा थांब ए सोमा थांब जरा, थांब, काम आहे अर्जंट, थांब. आईला आता ही मावशी कशाला आवाज देते मला? इथं कामाच्या वेळेस इथंच मला आधी आई बोलून सरी मला टेन्शन आले. आता हिचं काम करू का मी? हे आईच्या मीच बरं सापडलो तुम्हाला कामाच्या वेळेस. ए पोरा थांब. मावशी मी जरा अर्जंट मीटिंग आहे, तर मी ऑफिसमध्ये चाललोय. तुम्ही दुसरं कोणाला असेल तर बघा ना. हां, ते मला जरा थोडं महत्त्वाचं काम आहे. मी नाही हे करू शकत, म्हणजे मला वेळ नाही आहे. अरे सोमा असं काय बोलतोय? हा, तुझ्या आईच्या इकडे गेलते रे मी. आईच्या इथे गेलते तर आई म्हणली की सोमा आत्ताच बाहेर गेलाय, म्हणून आले रे वाटाने पळत. अरे बाळूला फोन केला होता. बाळू मला अर्धा तास लागेल. तर नाही याच्या रे, माझ्या सोन्याच्या पोटात दुखतंय. अरे तिची डिलिव्हरीचा दिवस आहे वाटतं, तारीख आहे बा डॉक्टरने दिलेली ना. तर ती तारीख आता 2-3 दिवस मागं पुढे होतच असते की. तेवढं ती फोन कर ना कुठेतरी हॉस्पिटलला, नाहीतर काय ते तिला तेवढं दवाखान्यात नाही रे. अरे लय येवळती रे, तिचं पोट दुखतंय. हा, कर बाबा तुझं काम नंतर कर बाबा. तेवढं नाही बाबा, तुझ्या वहिनीला लय पोटात दुखायला लागलं तिचे. अहो काय सांगताय मावशी? हा, बरोबर ठीक आहे चला. पण बाळू दादा कुठे गेला? अरे बाळू गेला होता तिथं, गावात गेला होता. आणि त्याला फोन केला तर म्हणतोय अर्धा तास लागेल अजून. अरे ती पोरगीला येवळती रे. तेवढं बघ ना, तेवढं कोणाच तरी गाडी बघ आणि तिला तेवढं गाडीत टाकून दवाखान्यात पोचव रे तेवढं. हा, चल ना पटकन, चल बाबा चल. बोलण्यात टाइम घालवू नको, चल तेवढं त्याला दवाखान्यात पोचव तेवढं. अहो काय तुम्ही पण मावशी. हा, यायचं ना मग पटकन सांगायला. मला वाटलं तुमचं दुसरं काय. बरं ठीक आहे चला. मी एक काम करा, तुम्ही पुढं व्हा तोवर वहिनीपाशी थांबा. मी काय करतो, माझी मित्राची गाडी आहे. हा, राहुलीची गाडी आहे 4 व्हीलर, ती घेऊन येतो लगेच इथं 5 मिनिटातच लय नाही, 5 मिनिटामध्ये ती गाडी घेऊन येतो आणि वहिनीला गाडीत टाकून आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये. हा, जाऊ तुम्ही वहिनीपाशी थांबा, आलोच मी गाडी घेऊन. बरं लेकरा लवकर ये बरं का, लवकर ये. हा, जाते मी सोनूपाशी माझ्या. ये लवकर घेऊन तेवढं. आईला बिचारा वहिनी चांगल्याच बरं का. आणि तिच्या आईला ती बाळू दादा जेव्हा बघन तेव्हा म्हणतो की नाही माझ्या बायकोकडेच बघतो, माझ्या बायकोसोबत बोलूच नको. तुझ्या आईला कपटीला का मी तुझ्या बायकोला वहिनी जरी म्हणत असेल तर बहीण मानतो ना का. आणि शेवटी तुझी गरज नाही, आता माझीच गरज लागली ना तुझ्या बायकोला. मीच टायमाला आलो म्हणा मदतीला. चल पहिले राहुल्याला फोन करतो, गाडी आहे का म्हणतो. राहुल्या लवकर घेऊन ये. आईला माझी गाडी पण कशी सर्व्हिसिंगला टाकली मी.
आणि तो माणूस म्हटला डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता. आता नेमकी माझी गाडी नाही ना तर माझ्या गाडीतच वहिनीला टाकून नेलं असतं. पण राहुल्याला फोन करतो ना. येतं नाही तनया. ए बाळा लोक ही थोडी शेवायची खीर आहे. हा खाऊन घे ना जरा थोडीशी. खाऊन घे, बरं वाटेल, तुझं पोट राहील जरा थोडंसं. योग केलाय, सोमाला फोन केला होता. सोमा येतोय 5 मिनिटात. सोमा येतोय. बाळूला उशीर, बाळूला अर्धा तास लागेल म्हणला. येतोय सोमा 5-10 मिनिटात. तेवढं खाऊन घेते का जरा. आई काय बोलताय तुम्ही? मला माझं पोट दुखतंय. मी कसं खाऊ शकते? मला नाही खाऊ वाटत असं पोट. आई फोन करतोय मला. मला अजिबात दम निघा नाही बघा. मला खायला, तुम्ही खायला प्यायला काय आणू नका. मला दवाखान्यात घेऊन चला पहिलं. माझं लय पोट दुखतंय आई. अगं पण 2 घास खाल्लं असतं की. अगं सोमा येतोय ना. सोमा काय म्हणला, येतोच म्हणला 5-10 मिनिटात. ती गाडी मोठी आणायला गेलाय ग. मग दवाखान्यात जायचंय की. अगं आई नको, मला काहीच तुम्ही आणू नका खाया प्यायला प्लीज. माझं पोट दुखतंय. मावशी, ओ मावशी, या लवकर या. तनया वहिनीला घेऊन सनी या. हळूच गाडी आणली, या लवकर पटकन या. तनया सोमा आला वाटतं गाडी घेऊन सनी. चल ती काय ती चादर ठेव इथं. आणि ती गाऊन घातलाय ना. चल असून गाऊन साडी बिडी काय घालू नकोस आता. कपडे खराब होत्यात. चल पटकन. चल दवाखान्यात नेते तुला. चल पटकन, बाळाला उशीर होईल. चल उठ आजी, आत उठ. चल मी धरते तुला. उठ. ठीक आहे आई, चला. पोट खूप दुखतंय आई. अगं तर नाही हो का, आता दवाखान्यातच चाललोय. रडू नको. सोमा आला की गाडी घेऊन सर. चल हळूहळू चल गाडीत बस. मग लगेच जाऊ आपण दवाखान्यात. राहताय नको टेन्शन घेऊ. सोमा दर हिला जरा. हिला आता चालू सुद्धा वाटा नाही. काय करावं आता. आताच्या पोरीसला आवण्या. नाही आई नको. सोमा भाऊजी ठीक आहे. मी ठीक आहे. राहू द्या. येते मी. आई राहू द्या, येते मी. बरं तनयाची बाबा आवरा तुम्ही. फोन तुम्हाला केला त्यासाठीच मी सकाळ या साडी ही निसून बसली आहे. जायचं तिकडे हॉस्पिटलमध्ये विकीला लावलंय. तनयाचा फोन आला होता आणि त्या सासूचा फोन आला होता की तनयाच्या पोटात दुखतंय. आणि ते बाया म्हणणारा नवरा पाहिजे का नाही टायमाला. ते जवळ एवढं पोट दुखतंय बायकोचं. आणि ही गेलाय कुठं उलटायला. माझ्या पोरीचं पोट दुखतंय. उद्या तनयाला काय झालं, कमी वयात लग्न की झालंय, लेकरू कमी वयात. नाही माझ्या पोरीच्या जीवावर बेतायचं. किती वेळा सांगितलं तनयाला की लेकरू ठेवू नको एवढ्या लवकर. पण नाही, यांना कुठलं कळतंय. पुरीच्या पोटात दुखतंय. विकीने नेलं असेल हॉस्पिटलमध्ये. विकी म्हणला फोन करतो म्हणला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलंय ती. म्हणून म्हणलं आवरातवर तुम्ही फोन येईल. अगं मग विकीच्या एक काम कर ना. विकीला फोन कर ना पटकन. आवरून बसले पण नक्की मग विकीने खरंच काय 4 व्हीलर घेऊन गेलाय काय ती. काय करतोय का हॉस्पिटलमध्ये पुरीला नेलंय ना लिहिलंय. बरं थांब, एक काम करतो मी. विकीला फोन करतो मग आवरून सनी बघू नक्की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय का घरीच आहे अजून. तर नाही हे कळलं ना आपल्याला फोन केल्यावर. आलोच मी फोन करून सनी. केलता मी विकीला आता फोन केला होता. विकी जातोय 5 मिनिटात घरी जातोय. तोपर्यंत ती म्हणला ना मला 5-10 मिनिटांनी आता ती गाडी चालवतं. लिकरू कशाला परत त्याला काहीतरी व्हायला. करतोय फोन. तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत. आणि काय अर्धीशी भाकरी वगैरे काय चपाती खायची असेल तर खावा. बरं ठीक आहे, जावा लवकर. आवरा लवकर. जायचं आपल्याला हॉस्पिटलमध्ये. मी केला होता विकीला फोन. आवरा पटकन तुम्ही. विकीचा फोन येईलच आता. बरं ठीक आहे, आवरतोच मी.